नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी घेऊन आले आहे एकदम सोपं पण तितकंच चविष्ट असं तिखट वरण, म्हणजेच आपली खास घरगुती आमटी किंवा डाळ. चला तर मग वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. आज आपण तूर डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून एकदम हॉटेलसारखं दाल फ्राय सारखं तिखट वरण बनवणार आहोत. एकदा नक्की ट्राय करा. प्रॉमिस एकदम झणझणीत आणि मस्तच लागेल. कढईत तेल गरम करून त्यात जिरं टाकलं आहे. जिरं फुटलं की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकते आणि थोडं मीठही घालते, जेणेकरून कांदा पटकन परतवून येईल. कांदा थोडा गुलाबीसर झाला की त्यात लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची वाटलेली पेस्ट टाकते. ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चा वास निघून जावा इतपत. आता त्यात थोडी हळद, लाल तिखट आणि आपला आवडता घरगुती मसाला टाकते. तुमच्या घरी जो काही गरम मसाला किंवा घरगुती मसाला असेल तो वापरू शकता. थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे मसाला तळाला लागू नये म्हणून. आता आपण उकडून घेतलेली तूर डाळ आणि मसूर डाळ यामध्ये घालतोय. सगळं नीट मिक्स करून त्यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे. वरून थोडा कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर टाकून एक उकळी आणायची आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या वरणाची चव इतकी मस्त लागते की एकदा बनवलं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटतं. आणि खास करून पावसाळ्यात गरम गरम भातासोबत ही डाळ म्हणजे अगदी परफेक्ट कॉम्बो. डाळ व्यवस्थित उकडलेली आणि मसाल्याचा तडका म्हणजे संपूर्ण घर सुगंधाने भरून जातं. आपलं झणझणीत तिखट वरण आमटी तयार आहे. गरम भातासोबत खायला द्या आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अजून अशा झणझणीत आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खा, प्या आणि मजेत राहा. धन्यवाद.